गडमध्ये गडचिरोली पोलिसांनी 24 तासात पोलीस स्टेशन उभारणीचे जे काम आहे ते सुरू केलेले आहेत। इथे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर आपल्या सोबत आहेत। सर, एक जवळपास 15-20 वर्ष लागले गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना शेवटपर्यंत विकास पोहोचण्यासाठी, आणि आता अबुजमाडच्या घनदाट जंगलापर्यंत पोलीस सेवा पोहोचतात, काय म्हणा? निश्चितच मी मगाशी म्हटलं, हा खूप ऐतिहासिक क्षण आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या एसपीचं एक स्वप्न होतं की मी भिनागुंडाला आपण पोलीस स्टेशन उघडलं पाहिजे, कारण तो सर्वात लास्ट पॅशन आहे नक्षलचं, हे माहीत होतं। आणि आज हा क्षण आलेला आहे। हे 15-20 वर्षामध्ये जे गडचिरोली पोलिसांनी जे ऑपरेशनल कारवाया केल्या, त्याचबरोबर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आपण पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, आणि ज्या जवानांनी इथं लढताना शहादत दिली, शौर्य दाखवलं, बलिदान दिलं, या सर्वांचा एक आज हा एक ऐतिहासिक क्षण त्यामुळे आलेला। आपण पाहता इथं मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत, त्या हे म्हणजे लोकांना हा विकास हवा होता, लोकांना प्रशासन इथं आलं पाहिजे हे हवं होतं, आणि त्यामुळेच आज लोकांनी पोलिसांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे। आणि निश्चितच लोकांच्या विश्वासाला जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन साथ ठरवेल, आणि आपण हे जे विकासाच्या केंद्र म्हणजे सगळ्यात आपल्या छत्तीसगड सीमेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं जे आता मुख्यमंत्री महोदय म्हणतात की हे आता पहिलं पोलीस स्टेशन होणार आहे बॉर्डर पासून, आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास होईल पाहिजे। आपण बघू शकतो की शेवटपर्यंत विकास जे आहे ते गडचिरोली पोलिसांनी पोहोचवलेला आहे। आणि आपल्यासोबत पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हे बोलत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।